मुंबईमध्ये वेगवेगळे मुद्दे जे आहेत, आम्ही मराठी बोलणार नाही, ही आपण गुजरातमध्ये जाऊ तर तुम्ही अशा पद्धतीची मुजरी खपवून घ्याल का? किंवा कर्नाटकमध्ये जाऊ तर आम्ही आमच्या सोसायटीमध्ये मांस मच्छी खाऊ देणार नाही. इथं आपल्याकडे ताडदेवमध्ये शेजारचं काय संबंध? तुम्ही एका प्रकारे संबंध आहे ना, तुम्ही संबंध आहे ना, कारण तो जो समुदाय आहे त्या समुदायाला बॅकिंग कोण करतंय? भाजप करते. मंगलप्रभात लोढा इथं सगळीकडे कबूतरखाने उघडण्याची भाषा करतात. कबूतरखाने आता त्या दिवशी आपण गांधींना बोलवलं होतं आपण, ललित गांधींना. ते म्हणाले असं कुठे लिहिलं नाहीये की कबुतरांना दाणे घातल्यानंतरच फक्त पुण्य मिळतं. ते म्हणाले की सर्व समुदाय म्हणजे अगदी मानवाच्या भावनांना सुद्धा जपलं पाहिजे. तुम्ही त्यांची अस्मिता कबुतरांवर आणून ठेवली, हे केलं कोणी? नाही, मी तेच म्हणायचा मुद्दा आहे की मुळात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अस्मितेची निवडणूक आहे का? काही वॉटर गटर मीटरची निवडणूक आहे. अस्मितेची पण आहे आणि वॉटर गटर मीटरची पण आहे. वॉटर गटर मीटरचा पॅरामीटर आहे तर तुम्ही वॉटर गटर मीटरवरती निवडणूक लढवा. जर तुम्ही अस्मितेची निवडणूक लढवता त्याला अनेक काउंटर होऊ शकतात. असं आहे की मराठी अस्मितेची का नसावी? मुंबईमध्ये रस्ते नीट झालेत का? जर मुंबईमध्ये जर कोणी येऊन जर तिथं दादागिरी करत असेल, आपण बेंगलोरमध्ये जाऊन मराठी माणसांना उद्या जर ही दादागिरी चालू झाली तर बेंगलोरमधली निवडणूक वॉटर गटर मीटरवरती राहील का? मराठीच्या दादागिरी त्यालाच काउंटर म्हणून हा मुद्दा उपस्थित केला जातो का? कारण तुम्ही असाही आरोप एक लावला जातो ना की तू दुसऱ्या वेळेस तुम्ही संजय निरुपमना खासदार म्हणून पाठवलं.